नॉनस्टॉप सुरू असलेली चर्चा आणि त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने पुन्हा पाहायला मिळालं। ब्रेकवर जाण्याआधी या सर्व मान्यवरांबरोबर सुरू असलेली चर्चा आणि त्यानंतर थेट मी आता हनुमंत पवार आपल्याकडे येतोय। हनुमंत पवार, एका बाजूला सरकारने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र विरोधक त्यावरती फार समाधानी नसल्याचं दिसून आलं। हनुमंत पवारजी, आज जो प्रश्न तुम्ही विरोधी पक्ष म्हणून उपस्थित केला की ऑपरेशनला ब्रेक का लागला, याचं उत्तर तुम्हाला मिळालं? विशाल, ही ऑपरेशन सिंदूर संदर्भात आणि पहलगाम मध्ये झालेल्या अत्यंत क्रूर हल्ल्याच्या संदर्भात संसदेचं विशेष अधिवेशन व्हावं ही विरोधकांची मागणी सरकारनं मान्य केली नाही। मी सरकारचा निषेध करतो। त्यानंतर आता 99वा दिवस आहे। संसदेमध्ये अधिवेशन चालू असताना कार्यक्रम पत्रिकेमध्ये सरकारच्या वतीनं अतिशय जबाबदारीनं सांगतो, ऑपरेशन सिंदूरवर चर्चेचा विषय नव्हता। आंदोलनं केली संसदेच्या प्रांगणामध्ये, विरोधकांनी बहिष्कार घालायची भाषा केल्यानंतर सरकारनं 16 तास, लोकसभेमध्ये 16 तास, राज्यसभेमध्ये 16 तास चर्चा करायचं मान्य केलं। आज चर्चेला सुरुवात झाल्यानंतर आपण काय पाहिलं, आदरणीय राजनाथ सिंग साहेब जे संरक्षण मंत्री आहेत, त्यांचं भाषण 27-28 मिनिटाचं भाषण झालं। डोळ्यात तेल घालून, कानात तेल घालून आम्ही ते ऐकलं। त्यानंतर या देशाचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, त्यांचंही भाषण पूर्ण आम्ही ऐकलं। सरकारच्या वतीनं इतरही अनेक मंडळी बोलली, पण ही दोन महत्वाची मंडळी आहेत, देशाच्या सुरक्षा व्यवस्था, देशाचं परराष्ट्र धोरणाच्या अनुषंगानं ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम हल्ला यावर सरकार या मंत्र्याच्या तोंडून काय बोलतंय हे आम्ही लक्ष देऊन ऐकत होतो। सगळ्या काँग्रेसच्या खासदारांनी आम्ही आणि विरोधकांनी आणि देशानंही आपण ऐकलं। 3 प्रश्न आहेत आमचे। तुम्ही चर्चा ऐकलेली आहे, इथं लष्करात काम केलेली इतकी जबाबदार सिनियर मंडळी इथं बसलेली आहे। तुम्ही सगळ्यांनी सांगावं की पहलगाम मधला हल्ला, त्या हल्ल्याला जबाबदार कोण? सरकारनं सुरक्षेमध्ये चूक झाली, तिथं सैन्य तैनाती नव्हती, सुरक्षा रक्षक नव्हते आणि इतक्या लोकांचे जीव 1 तास बाहेरून आलेले हे अतिरेकी घेत असताना आपण त्यांना रोखू शकलो नाही आणि ते निघून जाऊ शकले, याचं उत्तर आज दिवसभराच्या चर्चेत ना राजनाथ सिंग साहेबांनी दिलं, ना एस जयशंकर साहेबांनी दिलं। अमित शहा साहेब स्वतः बसून होते दिवसभर सभागृहामध्ये, आपण बघितलं, अजूनही तिथं बसून आहेत, तेही यावर अद्याप बोललेले नाही। तर पहलगाम हल्ला घडण्याला सुरक्षा यंत्रणेमध्ये जी चूक झाली त्याची जबाबदारी कोणाची? गृहमंत्री म्हणून अमित शहा साहेब त्याला जबाबदार आहेत का नाहीत? जर त्या राज्याच्या राज्यपालांनी ती जबाबदारी घेतली तर राज्यपालाच्या मागे या देशाचे गृहमंत्री लपू शकत नाहीत, हा पहिला प्रश्न। त्याच्यावर आम्हाला काहीही उत्तर भेटलेलं नाही। दुसरं आहे, ऑपरेशन सिंदूर सुरू केल्यानंतर आपल्या जाबाज सैनिकांनी, आपल्या सेना दलानं जे शौर्य दाखवलं आणि पाकिस्तानला नाकी नऊ आणलं, दहशतवाद्याचे तळ आम्ही उद्ध्वस्त केले, त्याच्यानंतर हे हल्ले थांबवायचा आदेश अमेरिका म्हणते की आम्ही 2 देशांना युद्ध थांबवायला लावलं। आज परराष्ट्र मंत्री बोलताना ट्रम्पचा एकमुखी निषेध, विरोधक, सत्ताधारी, सरकार म्हणून आणि भारतीय संसद म्हणून डोनाल्ड ट्रम्पचा धिक्कार का करण्यात आला नाही? का बरं आपण कशासाठी घाबरतोय? आपला देश, आपली सुरक्षा, आपली लोक मारली गेली, आपल्या सैनिकांनी युद्ध लढलं गेलं, तर 27 वेळा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जर म्हणत आहे आज तागायत आमच्या मध्यस्थीमुळे रुकलं, तर त्याचा धिक्कार करायला सरकारला आज अडचण काय होती? त्याचा धिक्कार केलेला तुम्हाला दिसला असेल तर आम्हाला समजून सांगा। आणि तिसरं म्हणणं की परराष्ट्र धोरणामध्ये आमच्या सोबत इतर देश राहिले नाहीत, ही वस्तुस्थिती मांडल्यानंतर परराष्ट्र मंत्र्यांनी जे उत्तर दिलं की 193 देशापैकी फक्त 3 देशांनी आपल्याला विरोध केला, बाकीचे सगळे देश आपल्या सोबत होते आणि जग आपल्या सोबत आहे हे विधान करताना इंटरनॅशनल मॉनिटरी फंडनं 1 मिलियनची जी मदत केली गेली पाकिस्तानला, ती कशाचं द्योतक आहे? युद्ध चालू झालेली गोष्ट आहे ती, महिन्याभराच्या आत। आणि संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचं अध्यक्षपद पाकिस्तानला मिळालं। आपण जगभरात सांगतोय की पाकिस्तानचं लष्कर, पाकिस्तानचे दहशतवादी गट आणि पाकिस्तानचं सरकार हे तिघं दहशतवादाला खतपाणी घालतात, भारत विरोधी कारवाया करतात, भारतामध्ये हल्ले करून निष्पाप नागरिकांचे जीव घेतात। तर अशा पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये संयुक्त राष्ट्र परिषदेच्या सुरक्षा परिषदेचं अध्यक्षपद मिळताना आपले परराष्ट्र मंत्री काय करत होते? आपलं सरकार काय करत होतं? 1 बिलियनची मदत मिळत असताना आपण का नाही अडवू शकलो? आपली मागणी ती का नाही मान्य झाली? असे प्रश्न तिन्ही आज दिवसभराच्या सेशन मध्ये अनुत्तरित राहिले। बरं, जर या 3 प्रश्नांची उत्तर आपल्याला त्या ठिकाणाहून नाही मिळाली तर याचं उत्तर आपण नवनाथ बन आपल्याकडून घेणारच आहोत। आणखी एक महत्त्वपूर्ण आपले गेस्ट आपल्या सोबत आहेत, सतीश जी